राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथून पंढरपूरला जाणाऱ्या श्री स्वामी अखंडानंद महाराज पायी दिंडी सोहळ्याचं रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कैलासवासी हिराबाई कारभारी शिंदे यांच्या स्मरणार्थ बापूसाहेब शिंदे आणि शिंदे परिवाराच्या वतीनं दिंडीस रथ भेट देण्यात आला। रथ हस्तांतरणाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला। टाकळीमियातून 14 जुलै रोजी या दिंडीचं प्रस्थान होणार आहे। सामाजिक आणि धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या बापू तात्या शिंदे आणि कुटुंबियांनी रथ भेट देत दिंडीच्या सेवा कार्यात मोलाची भर पडली आहे। या प्रसंगी पियुष आबा शिंदे आणि सौ नीलम शिंदे या उभयंतांच्या हस्ते रथाचे विधिवत पूजन पार पडलं। प्रसंगी पौरोहित्य विजय आणि दिनेश जोशी गुरु यांनी केलं। या प्रसंगी मियासाहेब पतसंस्थेचे चेअरमन शामराव निमसे, शेतकरी सेनेचे रवींद्र मोरे, संपत महाराज जाधव, अनंत कदम, डॉक्टर संदीप उस्माळे, किशोर मोरे, भाऊसाहेब शिंदे, भागवत नवाळे, भारत साळवे, रमेश निमसे, दत्तात्रय आढाव, साहेबराव निमसे, रावसाहेब शिंदे, विष्णुपंत शिंदे, दत्तात्रय जाधव, ज्ञानदेव शेळके, गोरक्षनाथ मोरे, संजय जाधव, बजरंग शिंदे, बाळू निमसे, राकेश शिंदे, सर्जराव गावडे, कपिल अडाळे, ज्ञानदेव निमसे, संदीप शिंदे, मच्छिंद्र गुंजाळ, बाबासाहेब चौत, विठ्ठल निमसे, भागवत कोकाटे, शरद गायकवाड, किशोर चौधरी, शिवाजी माने, प्रवीण जाधव, बाळासाहेब शिंदे, सुभाष शेख, सुरेश मोरे, अशोक घोरपडे, अशोक निमसे, दादा शिंदे, आदिनाथ गाडेकर, अनिल टेकाळे, पृथ्वीराज उंद्रे, तसंच शोभा शिंदे, कविता शिंदे, परिगा शिंदे, मंगल शिंदे, लहानबाई शिंदे, पूर्वा शिंदे, श्लोक शिंदे, आदित्य शिंदे, सार्थक शिंदे, साहिल शिंदे, आरोही शिंदे यांच्यासह वारकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनुहरी। स्वामी अखंडानंद महाराज पायी दिंडी सोहळा आणि हा दिंडी सोहळा सुरुवात होऊन आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत। खऱ्या अर्थानं रौप्य महोत्सवी वर्ष या ठिकाणी या दिंडी सोहळ्याचं आहे। अशा अर्थानं 25 वर्षापूर्वी ज्यावेळी दिंडी सोहळा निघाला त्यावेळेस सर्व वारकरी मिळून सायकलला स्पीकर बांधून या दिंडी सोहळ्याची सुरुवात झाली। तदनंतर 2-3 वर्षानंतर आमचे मार्गदर्शक आदरणीय बापूतात्या शिंदे यांच्याच माध्यमामधून आपण छोटासा रथ बनवला आणि त्या रथामध्ये आज तागायत हा दिंडी सोहळा श्री क्षेत्र टाकळीमिया ते पंढरपूर या ठिकाणी गेला। परंतु स्वामी अखंडानंद महाराज यांचं कार्य जर बघितलं तर महाराष्ट्रभर स्वामींचं कार्य असून सर्व वारकऱ्यांची स्वामीवरती श्रद्धा आहे आणि टाकळीमिया या ठिकाणी स्वामींनी वास्तव्य केलं आणि त्याच ठिकाणी समाधी स्वामींची आहे। आणि म्हणून की काय तात्यांना भगवंतानं साईबाबांना बुद्धी दिली असेल की स्वामींचं नाव जर इतकं मोठं असेल तर स्वामींचा सोहळा सुद्धा मोठ्या रथामध्ये या ठिकाणी पंढरपूरला गेला पाहिजे। या न्यायानं तात्यांच्या मनामध्ये जी संकल्पना आली आणि गेल्या 6 महिन्यापासून तात्यांनी स्वतः 6 महिने या ठिकाणी उभं राहून हा रथ त्यांच्या संकल्पनेमधून बनवला। पैसे किती गेले याच्यापेक्षा मला वाटतं 4-5 लाख रुपयाच्या पुढे खर्च झाला असेल, परंतु पैशापेक्षा या ठिकाणी त्यांनी स्वतः वेळ देऊन त्यांच्या ज्या भाऊजाई आहेत कैलासवासी हिराबाई कारभारी शिंदे यांच्या स्मरणार्थ हा रथ स्वामी अखंडानंद महाराज या दिंडी सोहळ्याला आज लोकार्पण सोहळा या ठिकाणी या रथाचा झालेला आहे। उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीनं सर्व आमच्या वारकऱ्यांच्या वतीनं मी आदरणीय तात्यांना त्यांच्या कुटुंबांना धन्यवाद या ठिकाणी देतो। थांबतो। रामकृष्ण हरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।